मित्रांनो एक चांगली प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली. आपला राणा आणि पबजी होता आणि एक चांगली गाडी विरुद्ध होती. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आजच्या शर्यतीबद्दल सांगा ना, कसं काय पायऱ्या वगैरे जुळून आला पबजी सोबत? आजची शर्यत म्हणजे आमची गाडी जमलेली ओवल्यावाल्यांच्या फौजी बरोबर. फौजी बरोबर आमची मैत्रीपूर्ण गाडी होती. एक गोंड्यावर गाडी होती, पण काही कारणास्तव ते मोर्चा हे मुलं ते आम्हाला खोपोलीवरून एवढ्या लांब यायला लागतो, तर आम्ही गाडी कॅन्सल केली. तर त्याच्यामुळं तर आम्हाला पबजीवाला बोलवला, बोलतो या मैदानाला आपण इथं गाडी खेळू. तर आम्ही त्यांच्या एक फोनवर इकडे आलो आम्ही. आणि आमची गाडी जमलेली आमच्यात म्हणजे आज नातेवाईकामध्ये गाडी होती, नात्यामध्ये गाडी होती, पण मैत्रीपूर्ण झाली बालवाल्यांची. दादा काय सांगाल, कारण का आज राणा बघायला भेटतं प्रत्येक मैदानात बिनजोडला असतं आणि चांगल्या चांगल्या पायऱ्यामध्ये पळताना बघायला भेटतं. मागच्या वेळीच पण आपण एक चांगला गुलाल भेटला. या सोन्या होता आणि राणा होता. हा, मागच्या वेळी पण कोठारीचा सोन्या आणि राणा होता. आज पण तीच गाडी पळणार होती, कोठारीचा सोन्या आणि राणा. पण आमच्या 2 दिवस आधी पैरा झालेला होता पबजी आणि राणाचा. त्याच्यामुळे कुठेतरी गेला. दादा सुट्टीला थोडंसं काहीतरी झालेलं, गाडी गोल फिरली आणि त्याच्यानंतर म्हणजे कमीत कमी 4-5 चकड्यांचा अंतर पडलेला तेव्हा. 4-5 ना, बहुतेक तर 7-8 चकड्यांचा अंतर होता. गाडी जागेवरच गोल फिरली, पण राणा आणि पबजी मध्ये जिद्द होती, ते करून दाखवला. दादा एवढा वेळ म्हणजे असे गोल फिरले खाली, तुम्ही जेव्हा तो सीन बघितला असेल तर खरोखर म्हणजे मन असं नाराज झाला असेल की नक्की काय होतंय. हो, नाराज तर झालेलाच ना. आता बोला, आता काय नशिबावर केले. पण खरोखर जेव्हा आपल्या राणाने पबजीनी तो तोंड लावला सुताला, तो कसं काय 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 म्हणजे मनामध्ये आलं? झाला आता आनंद पण झाला आणि दुःख पण, कारण गाडी आमची नातेवाईकांची होती. आमची घरातल्या घरात गाडी झालेली. त्यांचं नाव होतं अर्ध्या गोंड्यावर, पण ते नाव दिलेला दावडी नाही, यांच्यावर दिलेला बोलीवाल्यांच्या नावावर होती, तेव्हा ती गाडी फिरली. ओके, म्हणजे त्यांचं नाव असतं तर कुठेतरी आपल्याला शर्यत पण नसती बघायला. अंजिरा माझ्या म्हणजे मामीच्या भावाचाच बैल आहे, म्हणजे एक नात्यातलंच आहे. नातं सक्का नातं आहे. दादा या जोडीकडे बघता काय वाटतं, कारण का चांगला स्पीड लागला, एवढे 7-8 चकडे लेट पळाली गाडी, तरी पण पबजीने आणि राणाने एक चांगली गाडी सुताला लावली. हो ना, अतिशय आनंद तर वाटतच ना आज. नक्कीच, म्हणजे बघा ना, एक आम्हाला पण एवढ्या लांबून यायला लागतं, 60-70 किलोमीटर यायला लागतं. बरोबर दादा, पण तुम्ही आता बघताय कर्जत एरिया म्हणजे जरी जवळ असलं तरी पण इकडे जरा जास्त तुम्ही शर्यती वगैरे करता. हो, जास्त करून इकडेच खिडकाली, देसाई, उसाटणा आणि आमच्या बार्डी, अंजप आणि हे ते काय तो कुंडलच म्हणजे बरेचसे आपल्या इकडच्या मैदानामध्ये. दादा आज आपल्याला एक अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून आपल्याला एक रॅली बघायला भेटली की आपल्या भारतातील शहीद निष्पाप लोकांचा जो बली गेला भ्याड हल्ल्यामध्ये, जम्मू काश्मीर मध्ये झालेला, तर सगळ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. काय वाटतं अशा हल्ल्याने, म्हणजे आपला बैलगाडा क्षेत्राहून कुठेतरी त्यांना एक श्रद्धांजली देतोय, त्यांच्याबद्दल थोडंफार काहीतरी विचार करतोय आपल्या भारताचे नागरिक असल्यामुळे? आता काय भाईने बोलवलं तर सगळे आम्ही तिकडे आलेलो. आणि म्हणजे कसं वाटलं की खरोखर सगळी जण एकत्र येतात आणि चांगलं वाटलं. चालेल दादा, नक्कीच शुभेच्छा असतील. आज जसा राणा पळाला तसं नेहमी पळताना बघायला भेटतं. याच्या व्यतिरिक्त आणखी कोणती खरेदी वगैरे करताय का तुम्ही? आता आमच्या घरी एक वासरू आहे, पण अजून एक वासरू आम्ही राणाची पैदाच करणार होतो. दादा घाटावरती नियोजन वगैरे कसं काय चाललंय तुमचं? घाटावरती आमचा बैल लोणंदला असतो. मग तिकडे 3 फेऱ्याला पळता? 3 फेऱ्याला 3 नंबर केलेले आहेत, बाईक आहेत 2. मग आता आपला कमीत कमी दीड एक महिन्याचा फक्त खेळ बाकी राहिलाय. मग कसं काय आता? हे बघा, 2 तारखेला एक मोठं मैदान पडलंय आणि 1 तारखेला बिनजोडचं मैदान पण आहे. 1 तारखेला लोणंद मैदानात जाणार आहे. ओके, तिकडे जाणार आहे का? चालेल, मग आपला बिनजोड मैदानामध्ये नसेल, फक्त बिनजोडला 5 तारखेला येणार 100%. सोन्याने गाडी पळणार. कोणती? कोठारीचा सोन्या. दादा काय सांगाल सोन्याबद्दल, कारण का सोन्या बघतोय की 1 नंबर मध्ये पळतोय, पळ त्याचा भारी आहे. आता मागे जरी 2-3 गुलाल त्याचे पडले असले ना, तरी पण सोन्या कधीच म्हणजे नसतं. आणि पब्लिकला बोलला तर आपला राणा पण चांगला पळतोय, ही गाडी कुठेतरी जुलूम पळतंय. हो, कारण आम्हाला सोन्या पैऱ्याला पाहिजेच होता. आम्ही एक फोन केला, तर आम्हाला एक फोनवर एवढ्या लांबून बार्डीला आम्हाला सांगितलं नाव ठेवा, तुम्हाला मी बैल घेऊन येतो. ते आम्हाला एक फोनवर बैल घेऊन आले. तर आम्हाला बारक्या शेट, आमची मैत्री पूर्ण झाली बारक्या शेट बरोबर. अर्ध्या गोंड्यावर काहीतरी गाडी झाली आमची. चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला.